ओम आदि गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि जीवनात उपयोगी येणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। आणि मित्रांनो, आपली स्वामी भक्त फॅमिली वाढवण्यासाठी नक्कीच तुमच्या मित्राला देखील हा व्हिडिओ पाठवा आणि यामुळे स्वामींचा आशीर्वाद देखील तुमच्या पाठीमागे राहील आणि तुमच्या जीवनात कधीही अडचण येणार नाही। धन्यवाद। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन। माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग। माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर सांग। माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग। सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो तुझी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये। आणि स्वामी समर्थांवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद। स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो। मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे। जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो, कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा। म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे। मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात। म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे। आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये। कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे। म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं, फक्त देव। आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे। प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, असंच असतं। म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं, आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे। स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत आणि एवढं लक्षात ठेवा। म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना। माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात, ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द। बस तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता। स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो। म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका। स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल, आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा, बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे। म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे। आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो
तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो. आणि मग पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं, आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावर ते अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याचा मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांचे कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात, आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे, आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो असं आपण देवाला म्हणत असतो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा.
आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात. एवढं मात्र निश्चित आहे, श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून खूप त्रास होतो हो, जेव्हा आपण समोरच्याला आपलं मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढं जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल, या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधीही चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठं बऱ्याच गोष्टी मार्गी लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या. कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांच्या उपयोगी पडलात तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्की सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच. म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्या बरोबरच नाती संपवून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो, एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला, सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क तुमचा स्वाभिमान सगळं पायदळीत उडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची, कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसंही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा ते यश आपल्याला देत असतो.
आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका. कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आहे. म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात. आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय, आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो, आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एकदा एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही. आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे, आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमीला लेखावं, आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आईवडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कोणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील. आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे, आणि त्याचा काय एवढा विचार पण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे, आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका, आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्त्वाचा असतो, आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल. कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा. तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी
कळली सगळी दुनिया आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू. तिने बऱ्याच लोकांची खरी रूपं दाखवून दिलीत मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते. आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं. हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत आणि आजकाल हे कलियुगच चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही असं समजून आम्ही पण सगळ्यांची मनं जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोक इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास हा मिळणारच आहे आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका आणि अशा लोकांसोबत राहूही नका, कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाही आहे. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी ह्या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्कीच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्कीच सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचं आहे. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा, सगळं सहज मिळेल. एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधीच सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना, म्हणून लोक तसे शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते.
ऊन वारा वादळ पाऊस सगळं काही झेलावं लागतं. आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की किती आवाज करतोय हा? म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही, एवढं लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील, फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं की कोणीच कोणाचं नसतं आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्त्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसे ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅससारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा दररोज स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. किती नियोजन केले, किती प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे, असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचं आपलं पायपुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं.
हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मेलेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोळ फळ देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात. कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्म ही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नातीगोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम स्वामी समर्थ. मित्रांनो, आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला या जगामध्ये जीवन जगायचं असेल तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळवावेच लागेल आणि शक्य तेवढं अधिक यश मिळवायचंच. असं आपण केलेल्या माणसाला प्रगती हे एक एक पाऊल पुढे टाकत राहण्यानेच होत असते. हे तत्व कळलेलं असतं. एक एक वीट रचूनच इमारत तयार होत असते. एक एक चाल रचूनच कुठलाही खेळ खेळला जात असतो. एक नवं गिराईक मिळत जाऊन दुकान मोठं होत जातं आणि त्याच न्यायानं प्रत्येक मोठी सिद्धी ही लहान लहान सिद्धींची एक मालिकाच असते. म्हणून प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार एरिक सेव्हर्डिड यांनी एप्रिल 1957च्या रीडर्स डायजेस्ट मध्ये लिहिलं होतं की त्यांना मिळालेली सर्वोत्तम शिकवण म्हणजे आणखी एक पाऊल हे तत्व ते म्हणतात. आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान पायदळाच्या एका मोडक्या वाहतूक विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारण्याचा प्रसंग एकदा माझ्यावर आला होता असे ते म्हणतात. आणि माझ्याबरोबर इतरही काही जण होते आणि ज्या ठिकाणी हे घडलं तो म्हणजे भारत ब्रह्मदेश सीमा भाग होता. खाली डोंगराळ प्रदेश आणि जंगल होतं. सैन्याच्या मदत पथकाला आमच्यापर्यंत मदत घेऊन पोहोचण्यासाठी काही आठवडे लागले असते. त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत न बसता भारताच्या मुलकी भागाकडे पायी चालायला सुरुवात केली. हा प्रवास खडतर होता आणि ऑगस्ट महिन्यातील उष्णता आणि त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे पाऊस अशा वातावरणात तिथले ते डोंगर आणि जंगल तुडवत त्यात तब्बल 140 मैल चालू शकलो. आणि मग त्यानंतर आम्ही ते किमान 224 किलोमीटर चालण्याचं आव्हान आमच्या पुढे येऊन उभं टाकलं होतं. मग चालायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तासाभरातच माझ्या एका पायात बुटाचा खिळा चांगलाच खोलपर्यंत घुसला आणि संध्याकाळ होईपर्यंत माझ्या दोन्ही पायांना 50 सेंटच्या नाण्या एवढ्या आकाराचे फोड आले आणि मग त्यातून रक्तही वाहत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लंगडत मी 140 मैल चालू शकणार होतो का? मग माझ्या बरोबरच्या इतर लोकांपैकी काहींची अवस्था तर माझ्यापेक्षाही वाईट होती. ते तरी हा एवढा पल्ला पार करू शकणार होते का? मग ते शक्य नाही अशी आम्हा सर्वांचीच खात्री झाली होती. पण डोंगराची ती समोरची रांग गाठणं आम्हाला शक्य वाटत होतं. रात्रीच्या मुक्कामाला वाटेतल्या पुढच्या गावापर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य वाटत होतं. आणि अर्थातच आम्हाला तेवढंच करायचं होतं. माझी नोकरी आणि त्यांच्याबरोबर माझं उत्पन्न यावर पाणी सोडून मी जेव्हा 2.5 लाख शब्दांचं पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा कामाच्या ते प्रचंड आवाक्याचा विचार मनात येऊन देणं धोक्याचं होतं. तसं झालं असतं तर माझ्या व्यावसायिक अभिमानाचा एक मोठा स्रोत असलेलं ते काम मी सोडूनच दिलं असतं. पुढचं पान नाही, पुढचं प्रकरण तर नाहीच नाही, फक्त पुढच्या परिच्छेदाचाच विचार मनात ठेवण्याचा प्रयत्न मी केला. आणि अशा पद्धतीनं 6 संपूर्ण महिने मी फक्त एक परिच्छेद लिहिण्याचं काम केलं. बस, दुसरं काही मी केलं नाही. माझं पुस्तक आपोआपच तयार झालं. अनेक वर्षापूर्वी रोज काहीतरी लिहायचं आणि त्या आकाशवाणीवर प्रस्तुत करायचं असं काम मी घेतलं होतं. आज पाहिलं तर त्या साहित्यांची संख्या 2000च्याही वर गेली आहे. आणि त्या करारावर सही करतानाच जर मला सांगितलं गेलं असतं की तुम्हाला 2000 संहिता तयार करायच्या आहेत तर एवढंच मोठं काम अंगावर घ्यायला मी नकारच दिला असता. पण मला आधी एकच संहिता लिहायला सांगितलं गेलं, त्यानंतर आणखी एक, मग आणखी एक. मी फक्त तेवढंच केलं आणि एक वेळी एक संहिता लिहित गेलो. आणखी एक पाऊल ह्या तत्वानं एरिक सेव्हर्डिडना साथ दिली आणि तशीच ते तुम्हालाही देतील. मग कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर पायरी पायरीनं पुढे जाण्याची अवलंबनच शहाणपणाचं असतं. धूम्रपान करण्याची सवय मोडण्याची माझ्या पाहण्यातील सर्वोत्तम पद्धत म्हणजे तासाचा हिशोब. माझ्या अनेक मित्रांना या पद्धतीचा फायदा झाला आहे. आता पुन्हा म्हणून सिगरेटला हात लावायचा नाही असं म्हणून ती सवय सोडण्याच्या अंतिम ध्येयाकडे
एकदम झेप घेण्यापेक्षा आता 1 तास सिगरेट ओढायची नाही, एवढंच छोटं लक्ष समोर ठेवा आणि तो 1 तास संपल्यानंतर पुन्हा तेच ठरवा, आणखी 1 तास सिगरेट ओढायची नाही. हळूहळू सिगरेट ओढण्याची तुमची तलब कमी होईल आणि हा 1 तासाचा अवधी एका दिवसापर्यंत लांबेल आणि अंतिमतः तुमचं ध्येय पूर्ण होईल. आणि एकदम सवय मोडायचं ठरवणाऱ्या माणसाला अपयश येतं, कारण त्यामुळे उत्पन्न होणारा मानसिक ताण त्याला सहन होत नाही. 1 तासाची मुदत पाळणं सोपं असतं, कठीण नाही, आणि कधीच नाही हे पाळणं अवघड असतं. म्हणून कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पायरी पायरीचीच पद्धत आवश्यकता असली पाहिजे. आणि दिलेली कामगिरी कितीही किरकोळ वाटत असली तरी ते 1 पाऊल पुढे टाकण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहण्याची सवय कनिष्ठ अधिकाऱ्याला उपयुक्त ठरेल. आणि एक एक विक्री व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करण्यानंच विक्री प्रतिनिधी विक्री अधिकारी होण्यास पात्र ठरत असतो. आणि चर्चमधल्या पात्र्यांच्या दृष्टीनं प्रत्येक प्रवचन, प्राध्यापकासाठी प्रत्येक तास, वैज्ञानिकाला प्रत्येक प्रयोग आणि उद्योगातल्या अधिकाऱ्यांसाठी प्रत्येक परिषद ही त्यांच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेनं 1 पाऊल पुढे टाकण्याची एक संधीच असते. कधी कधी एखाद्याला खूप मोठं यश एका झटक्यात मिळालं असं आपल्याला वाटतं, पण असं एकदम उच्च स्थानावर पोहोचलेल्या लोकांची पार्श्वभूमी तपासून पाहिलीत तर तुम्हाला आढळेल की एकदम मिळालेल्या यशाच्या मागे त्यांनी कष्टपूर्वक घेतलेला भक्कम पाया असतो. आणि जे लोक झटाक्यात वर जातात आणि तेवढ्याच वेगाने खालीही जातात, त्या लोकांची असा भक्कम पाया घातलेला नसतो. निखळ स्वरूपात फारशा आकर्षण न दिसणारे दगड रचून ज्याप्रमाणे एक सुंदर इमारत उभी केली जाते, त्याचप्रमाणे एक यशस्वी आयुष्यही घडवलं जात असतं. हे करून पहा. तुमच्या समोर असलेलं काम कितीही अनावश्यक आणि अनाकर्षक वाटत असेल तर मग तरी त्याला तुमच्या अंतिम ध्येयाच्या दिशेनं 1 पाऊल पुढे टाकण्याची संधी म्हणून पहा आणि चालायला सुरुवात करा. तुम्हाला जे काही कराल त्याचं मूल्यमापन करण्यासाठी मला जिथे पोहोचायचं आहे तिथे जाण्यामध्ये मला याची मदत होईल का, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तो कायम तुमच्या स्मरणात राहू द्या. या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी मिळालं तर जोमाने पुढे जा, अन्यथा त्या गोष्टीतून माघार घ्या. यशाकडे एक मोठी झेप आपण घेत नाही, एक एक पाऊल टाकतच आपण त्या दिशेने जात असतो. आणि हे तर स्पष्टच आहे, ध्येयप्राप्तीच्या दृष्टीनं प्रत्येक महिन्याला काय आणि किती साध्य करायचं याची योजना बनवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि तुम्ही स्वतःचा याचा पडताळा घेऊन पहा आणि अधिक परिणामकारक ठरण्यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते ठरवा. आणि खाली दिलेला नमुना तक्त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करा आणि तक्त्यातल्या प्रत्येक मोठ्या मळ्यांसाठी आणि मळ्यांखाली पुढल्या 30 दिवसात तुम्ही काय काय करणार आहात याची नक्कीच तुम्ही नोंद वहीत करून ठेवली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हे नक्कीच सिद्ध केलेलं आहे. 30 दिवसांची सुधारणा मार्गदर्शिका आहे. आजपासून मी हे करणार आहे आणि या तारखेपर्यंत करणार आहे आणि मी ही गोष्टी सोडणार आहे असं तुम्ही ठरवलं पाहिजे. आता मध्ये माझ्या या सवयी मी मोडणार आहे. कामं उद्यावर टाकणं, नकारात्मक भाषा, दररोज 1 तासापेक्षा जास्त वेळ TV बघणं, चकाट्या पिटणं असं काम मी सोडणार आहे असं तुम्ही लिहून ठेवा. आणि म्हणजे या सवयी स्वतःला लावून घेणार आहे. रोज सकाळी मी कसा दिसतो याचं परीक्षण करणं, आदल्या रात्री दुसऱ्या दिवसाच्या कामाचं नियोजन करणं, प्रत्येक लहान मोठ्या कारणानं इतर लोकांचं कौतुक करणं असं आपण अंगीकारून घेतलं पाहिजे. म्हणजे खालील प्रकारे माझ्या कंपनीच्या दृष्टीनं माझं मूल्य वाढणार आहे. माझ्या हाताखालच्या लोकांचा विकास करण्यासाठी अधिक चांगलं काम करणं, माझी कंपनी काय करते, तिचा ग्राहक वर्ग कसा आहे याबद्दल अधिक माहिती मिळवणं, माझी कंपनी अधिक कार्यक्षम व्हावी या दृष्टीनं विवक्षित सूचना करणं, हेही तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे खालील प्रकारे माझ्या कुटुंबातलं माझं मूल्य वाढवणार आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी माझी पत्नी करेल असं मी गृहीतच धरत असतो त्या करण्याबद्दल तिची प्रशंसा करणं आणि आठवड्यातून एकदा सगळ्या कुटुंबांबरोबर मिळून काहीतरी विशेष करणं आणि रोज 1 तास कुटुंबियांसाठी संपूर्णपणे आणि इतर कुठल्याही व्यत्ययाविना देणं, हेही तुम्ही ठरवू शकता आणि करू शकता. ही म्हणजे माझ्या बुद्धीला खालील प्रकारे धार लावून घेणार आहे. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये 2 तास माझ्या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक नियतकालिक वाचणं, हेही तुम्ही करू शकता. स्वयंसुधारणा या विषयावरचं एक पुस्तक वाचणं, 4 नवीन मित्र जोडणं, रोज 30 मिनिटं शांतपणे आणि कुठलाही व्यत्यय न येऊ देता विचार करत बसणं. पुढच्या वेळी एखादी एटदार, सोरसुरूप आणि मोकळ्या विचारांची आणि परिणामकारक व्यक्ती जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ती जन्मताच अशी नव्हती याची स्वतःला आठवण करून द्या. आणि रोजच्या रोज जाणीवपूर्वक आणि भरपूर प्रयत्न करण्यामुळे ती व्यक्ती अशी बनली आहे. आणि नव्या सकारात्मक सवयी विकसित करणं आणि जुन्या नकारात्मक सवयी नष्ट करणं ही एक रोज थोडी थोडी होणारी प्रक्रिया आहे. तुम्ही पहिली 30 दिवसांची सुधारणा मार्गदर्शिका आत्ता या क्षणी तयार करा
आणि ध्येय निश्चित करण्याच्या विषयावर मी माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नेहमीच बोलत असतो, असे लेखक म्हणतात. प्रत्येक वेळी एखादं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं काम करत राहणं आणि महत्त्वाचं आहे, आणि हे ठीक आहे. पण माझ्या योजना उधळून लावणाऱ्या इतक्या गोष्टी नेहमी घडत असतात की मग अशा आशयानं की काहीतरी कोणीतरी बोलतंच. मग लक्षात ठेवा, तुमच्या हातात नसलेल्या अनेक गोष्टी तुमच्या ध्येय साध्य करण्यामध्ये अडथळे आणत असतात. आणि हे सत्य आहे. कुटुंबातल्या कुणाचा तरी आजारपण किंवा मृत्यू, तुम्ही ज्यासाठी धडपडतात ते पदच रद्द होणं, आणि तुम्हाला स्वतःला एखादा अपघात होणं, अशी कुठलीही गोष्ट केव्हाही घडू शकते. म्हणून एक गोष्ट मनात पक्की रुजवा, रस्त्यात वळण आलं तर न डगमगता ते पार करा. आणि तुम्ही रस्त्यानं चालता आहात आणि समोर काम चालू, रस्ता बंद अशी पाटी दिसली तर तुम्ही तिथेच मुक्काम ठोकत नाही व मागे वळून परत घरीही जात नाही. रस्ता बंद असण्याचा अर्थ तुम्ही त्या मार्गाने पुढे जाऊ शकत नाही एवढंच. तुम्ही अशा पद्धतीनं दुसरा कुठला तरी रस्ता शोधता आणि त्या मार्गाने जाता, नाही का? मग सैन्यातले अधिकारी काय करतात याकडे पहा. एखादं ठाणं जिंकून घेण्याच्या दृष्टीनं तुमचं मुख्य योजना बनवतात, मग पर्यायी योजनाही ते तयार करतात. आणि काही कारणानं जर पहिली योजना अंमलात आणणं शक्य झालं नाही तर ते लगेच दुसऱ्या योजनेनुसार काम करायला सुरुवात करतात. तुम्हाला जिथे उतरायचं आहे तो विमानतळ काही कारणानं बंद बसला आणि तरी तुम्ही त्यामुळे अस्वस्थ होत नाही, कारण विमानाच्या चालकाला पर्यायी तळ माहिती आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्या एवढा राखीव इंधन साठा विमानात आहे, आणि हे तुम्हाला माहिती असतं. मग खूप उच्च यश मिळवलं आहे, पण त्या मार्गाने जाताना वळण रस्त्यानं जावं त्याला लागलं नाही. आणि असा यशस्वी माणूस एखादाच असेल. प्रत्येक यशस्वी माणसाला एकच नाही तर कित्येक वळण रस्ते घ्यावे लागलेले असतात. पण वळण रस्ता घेतल्यानं आपण आपलं ध्येय बदलत नाही, फक्त दुसऱ्या मार्गाने जातो एवढंच असतं. म्हणून अनेक लोक, अरे रे, मी जर अमुक कंपनीचे समभाग अमुक सालीच घेऊन ठेवले असते तर मग किती चांगलं झालं असतं, तसं केलं असतं तर आज मी पैशांच्या राशीत लोळलो असतो, असं म्हणत असतात. मग तुम्ही ऐकलं असेल, सर्वसाधारणपणे लोक कंपन्यांचे समभाग, जमीन जुमला आणि कुठल्या तरी प्रकारच्या मिळकतीत पैसे गुंतवण्याचा विचार करत असतात. पण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक, आपल्या मनाची शक्ती आणि क्षमता वाढवण्यावर गोष्टीवर पैसे खर्च करणं ही सर्वाधिक फायद्याची गुंतवणूक असते. एखादा उद्योग आणखी 5 वर्षांनी किती मजबूत स्थिती असेल आणि येत्या 5 वर्षात ती उद्योग संस्था काय करेल यावर अवलंबून नसतं. या वर्षी ती संस्था कुठल्या प्रकारची आणि किती गुंतवणूक करते यावर ते अवलंबून आहे. आणि हे प्रत्येक प्रगतशील उद्योग संस्थेला माहिती असतं. आणि नफा मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गुंतवणूक आहे. आणि आपल्या सर्वांना हे शिकण्यासारखं आहे. भविष्यात फायदा मिळवण्यासाठी, सर्वसाधारणपेक्षा जास्त उत्पन्न होण्यासाठी आपण आपल्या स्वतःमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ही गुंतवणूक करावीच लागणार आहे. स्वतः गुंतवणुकीचे 2 चांगले पर्याय आणि मार्ग खाली दिलेले आहेत. या 2 गुंतवणुकी भविष्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील, त्या नक्कीच तुम्ही ऐका. शिक्षणात गुंतवणूक करा. शिक्षण ही स्वतःमध्ये करण्याची एक सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे. पण शिक्षण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलं आहे का याबद्दल खात्री करून घेऊया. काही लोक शिक्षणाचं मोजमाप शाळा कॉलेजमध्ये किती वर्ष घालवली किंवा किती डिग्र्या, प्रमाणपत्र व पदविका मिळवल्या यावरून करत असतात. पण शिक्षणाबद्दलचा हा सत्यात्मक मार्ग खात्रीने यशस्वी माणूस निर्माण करतोच असं नाही. मागे ज्यांचा उल्लेख येऊन गेलेला आहे ते जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे अध्यक्ष राब जे कार्ड्रायनर उद्योगांमधील उच्च पातळीवरच्या लोकांची शिक्षणाकडे पाहण्याची मनोभूमिका समजावून सांगत म्हणतात. आणि सांगताना ते सांगतात की आमच्या कंपनीत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे 2 कार्याध्यक्ष श्री विल्यम्स आणि श्री कॉफिन यांच्याजवळ कोणतीही पदवी नाही. त्यांना कॉलेजात जाऊन पदवी मिळवण्याची संधीच कधी मिळाली नव्हती. आमचे काही अधिकारी डॉक्टरेट मिळालेले असेल तरी एकूण 41 उच्च अधिकाऱ्यांपैकी 12 जण पदवीधर सुद्धा नाहीत. आम्हाला ज्ञान आणि कार्यक्षमतेमध्ये रस असतो, पदवीमध्ये नाही. पदवी किंवा पदविका तुम्हाला कदाचित नोकरी मिळवण्यात मदत करू शकेल, पण नोकरी मिळाल्यावर तुमची प्रगती सुद्धा होईल याची हमी त्यामुळे मिळत नाही. उद्योगांना ज्ञान आणि कार्यक्षमतेमध्ये रस असतो, पदवीमध्ये नाही. शिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किती माहिती आपल्या मेंदूत कोंबून भरली आहे त्याचं प्रमाण, असंही काही लोक मानतात. पण हे घोकमपट्टीचं शिक्षण तुम्हाला इच्छित स्थानी पोहोचवणार नाही. माहितीचा साठा करण्यासाठी आपण पुस्तक, फाईली आणि संगणकासारख्या यंत्राचा उपयोग करू शकतो. मग यंत्र जे काम करू शकते तेवढंच आपणही करायला लागलो तर सगळं संपलं की. तेच तर खरं शिक्षण, आणि त्यातच गुंतवणूक करावी, आणि जे तुमच्या बुद्धीची मशागत करतं आणि त्याचा विकास करतं. म्हणून एखाद्या व्यक्तीची बुद्धी आणि मन किती विकसित आहे हे, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर ती व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने विचार करते यावरून ती व्यक्ती
किती सुशिक्षित आहे असं समजतं. आणि विचार करण्याची क्षमता वाढवणारी कुठलीही गोष्ट म्हणजे शिक्षण. आणि हे शिक्षण मिळवायचे अनेक मार्ग आहेत. बहुतांश लोकांसाठी जवळपासच कॉलेज व विद्यापीठ हा शिक्षण मिळवण्याचा सर्वोत्तम स्रोत असतो आणि विद्यादान हाच या संस्थाचा उद्योग असतो. मग अलीकडे एखाद्या कॉलेज व विद्यापीठ जाण्याचा प्रसंग तुमच्यावर आला नसेल तर आजकाल किती विविध प्रकारचे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहेत हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आणि नोकरी करून इतर वेळात विविध गोष्टी शिकणारे लोक पाहिलेत. आणि जर तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल, अमेरिकेत जबाबदारीच्या पदांवर काम करणारे आणि ज्यांच्यात चांगली चमक आहे असे लोक सायंकालीन वर्गात जात असतात. आणि नुकतंच अशा एका सायंकालीन वर्गात 1 तास मी घेत होतो. आणि असंच लेखक असे म्हणत असतात. आणि त्याचा मग त्यात किरकोळ विक्रीच्या 12 दुकानांच्या साखळीचा मालक होता आणि एका राष्ट्रीय पातळीवरच्या अन्न पदार्थ विकणाऱ्या कंपनीचे 2 खरेदी अधिकारी होते. 4 जण पदवीधर अभियंते होते आणि 1 वायुसेनेचा अधिकारी होता. आणि अशाच महत्त्वाच्या पदांवर काम करणारी इतर काही लोक होते. अमेरिकेत आजकाल बरेच लोक सायंकालीन वर्गात शिक्षण घेण्याच्या पदव्या मिळवत असतात आणि त्यामागची त्यांची प्रेरणा आणि पदवीचा तो कागद मिळवणं ही नसते. हे लोक शिक्षण घेतात आणि ते आपल्या मनाची बुद्धीची मशागत करण्यासाठी अधिक चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा मार्ग ही शोधत असतात. आणि मग ती गुंतवणूक एक खात्रीशीर मार्ग आहे असं त्यांना समजतं. आणि अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणं आणि काही फार महाग पडत नाही. त्या अभ्यासक्रमांची फी बघितलीत आणि तुमचा एकंदर उत्पन्नापैकी किती टक्के या कामासाठी खर्च होईल हे पाहिलं तर तुम्ही म्हणाल, अरेच्छा, माझ्या भविष्याच्या दृष्टीने एवढीशी रक्कम गुंतवणं काही अवघड नाही आणि या रकमेच्या मूल्यापेक्षा माझ्या भविष्याचं मूल्य कितीतरी जास्त आहे. आणि गुंतवणुकीचा हा निर्णय आत्ताच का घेऊ नये? ही गुंतवणूक तुम्हाला प्रगतीपथावर नेईल, तारुण्य देईल आणि जागरूक ठेवेल. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातली नवनवीन माहिती तुम्हाला त्यातून मिळत राहील. आणि यशाच्या मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असणाऱ्या तुमच्यासारख्या इतर लोकांचं सानिध्यही तुम्हाला मिळत राहील. कल्पना आणि विचारांना चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या बुद्धीला योग्य ते वळण देणं, तिला ताणणं आणि नवनवीन परिस्थितींना तोंड देण्याच्या तसंच समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं तिला प्रशिक्षण देणं, या सर्व गोष्टींमध्ये शिक्षण उपयुक्त ठरत असतं. तसंच काहीचं काम कल्पना व विचारांना चालना देणाऱ्या गोष्टींचं असतं आणि या गोष्टी तुमच्या बुद्धीला खाद्य पुरवून विचार करण्यासाठी विधायक आणि उपयोगी साहित्य देत असतात. म्हणून कल्पनांना चालना देणाऱ्या या गोष्टींचे सर्वोत्तम स्रोत म्हणजे कोणते? असे स्रोत भरपूर आहेत आणि अनेक आहेत आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. पण उत्तम दर्जाचं आणि कल्पना साहित्य मिळवण्यासाठी पुढील गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. दर महिन्याला किमान एक प्रेरणादायी पुस्तक खरेदी करायचं आणि कल्पना व विचारांचा भर देणाऱ्या 2 नियतकालिकांचा वर्गणीदार व्हायचं. आणि या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. काहीतरी थोडे पैसे आणि वेळ एवढ्या किमतीत जगभरातल्या उत्तमोत्तम विचारवंतांचे विचार त्याद्वारे तुम्हाला वाचायला नक्कीच मिळत असतात आणि मिळतीलही. आणि एकदा का पार्टीत वॉल स्ट्रीट जर्नल आणि ची वार्षिक मागणी आणि वर्गणी खूपच जास्त आहे, मला ती परवडत नाही असं कुणीतरी बोलतं आणि असलेला एकदा माझ्या कानावर पडलं आणि त्या व्यक्तीच्या बरोबर असलेली दुसरी व्यक्ती म्हणाली असेल, पण मला ते नियतकालिक न घेणंच परवडणार नाही असं मला जाणवलंय. यातूनही पुन्हा तोच आणि तेच दिसतं आणि यशस्वी माणसं स्वतःमध्ये गुंतवणूक करतात आणि तुम्हीही करा आणि तुम्ही गुंतवणूक नक्कीच केली पाहिजे, कारण तुम्हाला याचा फायदा होत असतो. आणि शेवटी तुम्हाला या गोष्टी या समजूनच घ्यायच्या असतात आणि याच्यातून तुम्हाला भरपूर काही मिळत असतं, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, या प्रकारच्या थोडक्यात आढावा घेताना यश प्राप्तीची खालील तत्व तुम्ही नक्कीच अवलंबली पाहिजे. तुम्हाला जीवनात कुठे पोहोचायचं आहे हे पक्क ठरवा. आजपासून 10 वर्षानंतरची तुमची प्रतिमा नक्कीच तुम्ही तयार केली पाहिजे. येत्या 10 वर्षाची तुमची योजना लिहून काढा. तुमचं जीवन मौल्यवान आहे. शक्यता आणि संभाव्यतेवर ते सोडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या काम, कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या विभागात काय साध्य करायचं आहे हे लिहून काढा आणि तुमच्या मनातल्या तीव्र इच्छांना शरण जा. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा आणि प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी एक ध्येय तुम्ही ठरवा आणि ध्येय ठरवण्यामधून जगण्यातला खरा आनंद मिळवा आणि तुमच्या मुख्य ध्येयाच्या हाती तुमच्या जीवनाचा रथ सोपवा. आणि तुमच्या ध्येयात पूर्णपणे समर्पित झाल्यानंतर ते ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं तुम्ही योग्य ते निर्णय घेतात आणि असं तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं ध्येय एक एक पायरी ओलांडून गाठा. तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम ते किती क्षुल्लक असलं तरी ते करणं म्हणजे ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं उचललेलं ते एक पाऊल आहे. आणि हा विचार करा, 30 दिवसांची उद्दिष्ट तयार करा
रोजच्या रोज केलेल्या प्रयत्नांचा फायदा होतो. चालताना वळण रस्ता आला तर डगमगू नका. वळण रस्ता म्हणजे मार्गात बदल एवढंच. त्याचा अर्थ तुमचं ध्येय सोडून देणं असा होऊ देऊ नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. मानसिक शक्ती आणि क्षमता वाढवणाऱ्या गोष्टींवर पैसे खर्च करा. शिक्षणात गुंतवणूक करा. कल्पनांना चालना देणाऱ्या गोष्टीमध्ये नक्कीच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. नेत्यासारखा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि भरपूर प्रगती करू शकता. आपल्याला वरच्या पदावर किंवा पातळीवर ओढून घेतलेलं जात नसतं. तर या गोष्टीचं पुन्हा एकदा स्मरण तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात तुमच्याबरोबर आणि तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला वर उचलून ठेवत असतात आणि ते वर घेऊन जात असतात. मित्रांनो, उच्च पातळीचे यश मिळवण्यासाठी आपल्याला इतर लोकांचा आधार, पाठिंबा आणि सहकार्य या गोष्टींची आवश्यकता असते. आणि इतर लोकांचा हा पाठिंबा आणि सहकार्य मिळवण्यासाठी आपल्यामध्ये त्यांचं नेतृत्व करण्याची क्षमता असावी लागते. आणि इतरांचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि यश हे हातात हात घालूनच चालत असतात. म्हणून नेतृत्व करणं म्हणजे नेत्याविना ज्या गोष्टी लोक करणार आहेत त्या त्यांच्याकडून करून घेणं हेच असतं. आणि हेच त्यांना साध्य करायचं असतं. आधीच्या प्रकरणांमध्ये सांगितलेली यश निर्मितीची तत्व ही तुम्हाला तुमच्या नेतृत्वाची क्षमता विकसित करण्यामध्ये उपयोगी ठरणारी आहेत. आणि या टप्प्यावर आपल्याला नेतृत्वाबद्दलचे 4 विशेष नियम किंवा तत्व आत्मसात करायचे आहेत. आणि हे नियम लोकांना आपल्यासाठी काम करणं भाग पाडणारे आहेत. मग हे लोक आपल्या कंपनीत आपल्या हाताखाली काम करत असोत किंवा मग आपल्या व्यवसायातले असोत, आपल्या सामाजिक संस्था व मंडळातले असोत किंवा मग घरचे असोत की आणखी कुठले असोत. नेतृत्वाबद्दलचे हे 4 नियम व तत्व म्हणजे तुम्हाला ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे त्यांच्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि तसा विचार करूनच आपण पुढे जात असतो. एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी मार्ग कोणता आहे याबद्दल विचार करा आणि प्रगतीचा विचार करा. प्रगतीवर श्रद्धा ठेवा आणि प्रगतीचा आग्रह धरा. स्वतःशी विचार आणि विनिमय करण्याची वेळ नक्कीच तुम्ही काढली पाहिजे. आणि हे नियम आचरणात आणले तर अपेक्षित परिणाम नक्कीच तुम्हाला मिळतील आणि नक्कीच तुम्ही भविष्यातही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. आणि नेतृत्व या सुवर्णाक्षरी शब्दांभोवती असलेलं गूढतेचं वलय आणि हे नियम दैनंदिन परिस्थितीमध्ये उपयोगात आणण्यानं कमी होतं. कसं ते आता पाहू. आता तुम्हाला ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण करा. आणि तुमचे मित्र, नातेवाईक, ग्राहक, सहकारी आणि हाताखालच्या लोकांना तुम्हाला हवं तसं वागायला लावण्याचा एक जादुई मार्ग आहे. आणि कसा ते पुढच्या 2 उदाहरणाऐवजी गोष्टी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. एखाद्या मोठ्या जाहिरात संस्थेत टीव्हीवरील जाहिरातींचा मजकूर लिहिण्याचं आणि त्यांचं दिग्दर्शन करण्याचं काम करत असे. आणि त्या जाहिरात संस्थेला लहान मुलांचे बूट बनवणाऱ्या एका निर्मिती कंपनीचं काम मिळालं. आणि त्या कंपनीसाठी काही जाहिरात तयार करायची जबाबदारी यावर सोपवण्यात आली. आणि जाहिरात मोहीम सुरू झाल्यानंतर साधारण महिन्याभरानं या जाहिरातीमुळे किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांमधल्या मालाला फारसा काही उठाव मिळत नसल्यानं स्पष्ट झालं. आणि बहुतेक शहरांमध्ये मालाचा खप वाढवण्यासाठी टीव्हीवरच्या जाहिरातींचाच उपयोग केला जात असल्यामुळे या उत्पादनांसाठी तोच मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मग टीव्ही बघणाऱ्या लोकांच्या सर्वेक्षणातून त्या जाहिरात संस्थेला असं कळलं की साधारण 4% लोकांच्या मते त्यांनी बनवलेली जाहिरात केवळ लाजवाब होती. आणि आम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम जाहिरातींपैकी एक असं तिचं वर्णन या 4% प्रेक्षकांनी केलं. मग बाकीच्या 93 आणि 96% लोकांना एकतर ती जाहिरात फारशी दखल घेण्याऐवजी वाटली नाही किंवा मग साध्या शब्दात सांगायचं तर त्यांना ती बकवास वाटत होती. आणि ती जाहिरात विचित्रच आहे. आणि त्यात वापरलेलं संगीत ऐकलं तर माझ्या मुलांना खरं तर जाहिराती बघायला खूप आवडतं, पण ही बुटांची जाहिरात लागली की ते उठून बाथरूमला फ्रीजमधून काहीतरी काढायला निघून जातात. माझ्या मते ही जाहिरात जरा जास्तच उचबरू आहे आणि कुणीतरी जरा जास्तच हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं असं वाटतं. आणि असे अनेक शिरे त्या जाहिरातीबद्दल लोकांना सांगितले जातात आणि लोक त्याबद्दल तसे मग करत असतात. आणि ऐकायला मिळाले या सगळ्या मतदारांना एकत्र मांडून त्यांचं विश्लेषण केल्यावर एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. आणि ती अशी की जाहिरात आवडणारे ते 4% लोक उत्पन्न, शिक्षण, अभिरुची आणि आवडनिवड या बाबतीत सारखे होते. आणि बाकीचे 96% लोक निश्चितपणे वेगळ्या आणि सामाजिक वर्गातले होते आणि त्यांना तशा गोष्टी ते आवडत नव्हत्या आणि ते करतही नव्हते. आणि मग तसं आपण त्यांच्याकडून साध्य होतं हे बघत असतो आणि त्याप्रमाणे आपण वागत असतो आणि त्या वागणुकीवरून आपण त्यांची ते ठरवत असतो. मित्रांनो, जवळजवळ $20,000 खर्च करून यने तयार केलेल्या जाहिराती अपयशी ठरल्या कारण त्या करताना यने फक्त स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार केला होता. आणि जगातले बहुसंख्य लोक बूट खरेदी करताना
असा विचार करतात त्या पद्धतीने विचार करून त्यांना आवडतील, आकर्षक ठरतील आणि आकर्षित करतील अशा पद्धतीच्या जाहिराती तयार करण्याऐवजी त्यांना फक्त स्वतःच्या विचारांच्या अनुषंगानं त्या बनवल्या आणि व्यक्तिशः त्याला स्वतःला आवडतील अशा जाहिराती त्यानं बनवल्या आणि वेगळ्या विचारांच्या इतर बहुसंख्यांच्या आवडीकडे दुर्लक्ष केलं. त्याऐवजी याने त्या बहुसंख्य लोकांच्या मनात शिरून आणि त्यांच्या भूमिकेतून स्वतःला 2च प्रश्न विचारले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. हे 2 प्रश्न म्हणजे, मी जर एक पालक असतो तर कुठल्या प्रकारच्या जाहिराती पाहून मला हे बूट घ्यावेसे वाटले असते, आणि मी जर एक लहान मुलगा किंवा मुलगी असतो तर कुठल्या प्रकारच्या जाहिराती पाहून मी माझ्या आईवडिलांसाठी हेच बूट घेण्याचा हट्ट मी केला असता. तर मग किरकोळ विक्री व्यवसायात अपयशी का ठरली? मग ही एक बुद्धिमान, उच्च शिक्षित आणि दिसायला आकर्षक अशी 24 वर्षाची तरुणी आहे आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावर लगेचच सहाय्यक खरेदी अधिकारी म्हणून तिला नोकरी मिळाली आणि एका कमी ते मध्यम किमतीच्या वस्तू विकणाऱ्या दुकानात तयार कपड्यांच्या विभागासाठी खरेदीचे व्यवहार पाहण्यासाठी तिची नेमणूक करण्यात आली. आणि म्हणजे महत्वाकांक्षी आहे, उत्साही आहे आणि गुणी आहे, ही नक्कीच खूप यशस्वी होईल असं लोक म्हणत. पण प्रत्यक्षात खूप यशस्वी वगैरे झाले नाही. 8 महिन्यातच ती ते काम सोडून देऊन दुसरीकडे आणि दुसऱ्या प्रकारच्या कामाकडे वळाली आणि तिचा वरिष्ठ अधिकारी मात्र माझ्या चांगलाच परिचयाचा होता. मग च्या बाबतीत काय झालं? असं एक दिवस की मी त्याला विचारलं, मग ती एक चांगली मुलगी आहे आणि तिच्यात खूप चांगलेही गुणही आहेत. मग तो म्हणाला, पण तिच्यात एक मोठा दोषही आहे. मग तो कोणता? मी विचारलं. मग ती नेहमी तिच्या आवडीचेच कपडे खरेदी करत असे, पण आमच्या बहुतेक ग्राहकांना मात्र तसे कपडे पसंत पडत नसत आणि आपल्याला आवडेल त्याच प्रकारचे रंग, कापड आणि किमतीचे कपडे ती दुकानातून ठेवण्यासाठी खरेदी करायची आणि आमच्या दुकानात खरेदी करायला येणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी तिनं समजून घेतल्या नाहीत आणि हेच तिचं भरपूर काही मोठं चुकलेलं होतं. आणि मग मी जर तिला सुचवलं की अमुक प्रकारे कपडे लोकांना कदाचित आवडणार नाहीत तर ती लगेच म्हणायची, छे, लोक यावर तुटून पडतील, मला ते खूप आवडले आणि मला वाटते कपडे लगेच खपतील. मग एका साधन आणि सदन कुटुंबातली मुलगी आहे आणि उत्तम दर्जाचा आग्रह धरायची शिकवण तिला मिळाली आहे आणि तिच्या दृष्टीनं किंमत महत्वाची नव्हती. कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांचा दृष्टिकोन तिला कळलाच नव्हता. त्यामुळे तिनं खरेदी केलेले कपडे त्या गटातील लोकांना पसंत पडणं नक्कीच शक्य नव्हतं आणि ते शक्यही नसतं. मग यातला मुद्दा असा आहे की इतरांनी आपल्या हवं तसं करावं अशी जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही परिस्थितीकडे त्यांच्या नजरेतून पाहणं आवश्यक आहे आणि लोकांच्या पद्धतीने विचार केला तर त्याच्यावर प्रभाव टाकण्याचं सूत्र आपोआप समोर येत असतं. आणि मग आपल्या विक्रीविषयक सादरीकरण लोकांसमोर करण्यापूर्वी त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होऊ शकेल या गोष्टीवर विचार करण्यातच माझा एक मित्र भरपूर वेळ घालवतो. तो एक अत्यंत यशस्वी विक्रेता आहे. श्रोत्यांचे विचार कसे आहेत हे कळलं तर एखादा वक्ता अधिक जोमदार, रसाळ आणि परिणामकारक भाषण तयार करू शकतो. हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं मन जाणून घेतलं तर अधिक परिणामकारक आणि चटकन पाळल्या जातील अशा सूचना त्यांचा साहेब त्यांना देऊ शकेल. हे तंत्र आपल्याला कसं उपयोगी ठरतं याबद्दल एक तरुण अधिकारी मला सांगत होता. आणि एका मध्यम आकाराच्या कपड्यांच्या दुकानात जेव्हा मी वसुली अधिकारी म्हणून आलो तेव्हा वसुलीविषयीचा सगळा पत्रव्यवहार सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. आणि आमचं दुकान पैशांनी मागणी करण्यासाठी जी पत्र लोकांना पाठवत असे त्याचा मजकूर मला अजिबात आवडला नाही आणि पत्र कडक, अपमानास्पद आणि धमकी वजा भाषेत लिहिली जात होती. आणि ती वाचल्यानंतर मी स्वतःशीच म्हणालो, असं पत्र मला जर कोणी पाठवलं तर माझंच डोकंच फिरेल आणि मी अजिबात पैसे देणार नाही. मग मी माझ्या कामाला लागलो आणि ज्या पद्धतीनं लिहिलेलं पत्र वाचून माझं थकलेलं बिल मला चुकत करावं वाटेल तसं पत्र तयार करायला घेतलं आणि त्याचा फायदा झाला. बिल थकलेल्या गिरायकांच्या मग त्या जागी स्वतःला कल्पिण्याची पद्धत अवलंबिल्यामुळे आम्ही विक्रमी वसुली केली आणि सर्वसामान्य मतदाता आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतो याची माहिती न घेतल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पडतात. असाच एक उमेदवार राष्ट्रीय पातळीवरच्या एका पदासाठी उभा होता आणि मग तो पडला आणि वरकरणी तो त्याच्या विरोधात उभा असलेल्या दूरच्या उमेदवाराच्या तोडीस तोड होता. मग एका कारणामुळे तो प्रचंड फरकानं निवडून हरला आणि बोलत असताना तो जे शब्दप्रयोग करत असे ते ऐकणाऱ्यांपैकी फारच थोड्या लोकांना समजत आणि त्या उलट त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांच्या आवडींचा विचार करत असे आणि शेतकऱ्यांशी बोलताना तो त्यांच्या भाषेत बोलत असे आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसमोर बोलताना तो त्यांच्या सहज समजतील अशा शब्दात बोलायचा. आणि मग टीव्हीवर बोलत असताना तो विद्वान आणि उच्चभ्रू नव्हे तर सामान्य मतदाराला डोळ्यांपुढे ठेवून भाषण करत असे. आणि मग नक्कीच त्याला लोक आवडत गेली आणि तो लोकांप्रमाणे त्याला सर्व काही मिळत गेलं. हे असं होत जातं आणि मग आपल्यालाही सर्व काही मिळत जातं. म्हणून आपण जसा विचार करतो तसा लोक विचार करत नाही हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीनं तुम्ही कामं केली पाहिजेत. कारण आपण जसा विचार करतो तसे लोक विचार करायला लागले मग जगामध्ये सर्व काही एकसारखं होऊन जाईल आणि कोणाची आवड निवड राहणार नाही आणि कोणाची पसंती त्यात राहणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जबाबदारी कोणावर टाकू नये आणि कोणावर आपलं काहीतरी बोझं आपण दुसऱ्यांवर ढकलू नये. आपण आपली जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे आणि स्वतःच आपण सगळ्या गोष्टी या प्रामाणिकपणे केल्या पाहिजे. एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्याला काय आवडते ते दुसऱ्याला आवडेलच अशी गोष्ट नसते. म्हणून तुम्हाला जे आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा, पण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका किंवा तुमचं ओझं दुसऱ्यावर टाकू नका. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की स्वामी समर्थांची सेवा ही निश्चित शेवटपर्यंत आपण केली पाहिजे आणि शेवटपर्यंत आपल्या मुखात फक्त स्वामी समर्थांचे नाव पाहिजे. कारण स्वामी समर्थ आपल्याला सर्व काही देतात आणि सर्व काही ते आपल्याला प्राप्त करून देतात. कारण त्यांचे एवढं मोठं मन कोणाचं नाही आणि ते सर्व काही आपल्यासाठी अन्नदाता आहेत आणि ते आपले सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यांच्यावरच आपण अवलंबून राहिलं पाहिजे. आणि आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर या जगात फक्त आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायला हवा. कारण त्यांच्यावर जर विश्वास ठेवाल तर सर्व काही आपल्याला प्राप्त होईल आणि मोठमोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि करायला मिळतील. आणि अशी लोक आपल्या आयुष्यात येतील जे आपल्याला वरच्या थळावर घेऊन जातील आणि आपल्याला यशस्वी बनवतील. म्हणून फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाची वाटचाल तुम्ही पुढे करत राहा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील आणि चांगले अनुभव आल्यावर तुम्ही म्हणाल की नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळण्यासारख्या होऊन जातील आणि मग तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर यशाच्या पातळीवर पोहोचून जाल. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींच्या मठात जायला कधी विसरू नका आणि स्वामींची भेट घ्या. म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी कायम स्वरूपी राहतील आणि स्वामी त्यामुळेच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.